खरं तर हा एक मोठा जुमलेशाहीचा किंवा ही जुमलेबाजीच आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेलाच नाही। 2013 मध्ये सोयाबीनला जे दर मिळत होते ते दर जर शेतकऱ्याला 2024 मध्ये मिळत असतील 4600 रुपये, तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं असं म्हणायला हरकत नाही। या सरकारने शेतकऱ्यांची तर ही मागणी होतीच की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सीटोवर आधारित हमीभाव द्यावा, पण यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्करल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही पंतप्रधानांना सांगतील आणि या हमीभावात सुधारणा होईल अशी आमची अपेक्षा होती। पण या दोघांनी मात्र, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे हे यामध्ये दिसते आहे।